बरं, जातनिहाय जनगणना आणि त्याची होणारी अंमलबजावणी याविषयी तुम्ही शंका उपस्थित केली. मात्र जातनिहाय जनगणना झाल्यानंतर समोर येणारी जी आकडेवारी असेल किंवा इव्हन ओबीसी संदर्भातही यापूर्वी इम्पेरिकल डेटा संदर्भातही अनेक शंका कुशंका उपस्थित झाल्या, त्यामध्ये क्लॅरिटी येईल असं वाटतं का? आणि मराठा समाज त्याला हवं असलेलं आरक्षण त्यासाठी हे पूरक वातावरण आहे असं समजता का तुम्ही? आता ते पुढचं आता का नाही सांगता यायचं, आहे का नाही. पण एक आहे, आम्हाला काही मिळायचं म्हणलं की यांचं काही ना काहीतरी लफडमध्ये येतच. इकडून तिकडून आम्ही आता वरगडून लढून त्या आरक्षण आणलंय, येणे मध्येच ती जनगणना आणली आमची. आम्हाला काय मिळायचं थोडा अंदाजात दिसला. आता कुठंतरी पोरं 4-2 लागायचे आशा दिसायला लागली, बघतोय अधिकारी व्हायलेत, कोणी इकडे जायले, तर यांचं मध्येच पिल्लू सोडित येत काय ना काहीतरी. ती होणार नाही लवकर, कारण आता देशात जनगणना करणं म्हणजे आता साधी गोष्ट नाही ती काय इतक्या लवकरच होईल ते तर डेट तर सांगूच शकत नाहीत. ते होणंही सोपं नाही इतक्या लवकर, ते लई वर्ष लागतील त्यांना. पण एक म्हणणं माझं पुन्हा लोकशाहीच्या माध्यमातून की जनगणना ही पारदर्शक व्हायला पाहिजे. बरं, त्याच्यामध्ये तुमच्या सोयीने तुमचे मतं त्याच्यावर लादले नाही पाहिजेत, इतकेच एक.